नमस्कार सर्वांना। आजचं ॲक्टिवेशन पूर्ण झालेलं आहे। हे एका आईने आपल्या मुलासाठी मागवलेल्या आहेत गोष्टी। मुलं आजकाल ऐकत नाहीत, मोबाईलवर सारखी असतात, चंचलपणा खूप असतो, अतरंगीपणा करतात किंवा अभ्यासामध्ये लक्ष नसतं, काहीही गोष्टी सांगितल्याप्रमाणे होत नाहीत। तर आईला नक्कीच काळजी वाटते आणि त्यांनी त्याप्रमाणे कन्सल्टेशन केलं आहे। तर आपण त्यांना रेकमेंडेशन दिलेले होते, त्याच्याप्रमाणे हे कस्तुरीगंध आहे जे नाभीमध्ये लावण्यासाठी दिलेलं आहे। नाभी हे शरीराचं ब्रह्मस्थान असतं, त्यामुळे सातही चक्र तिथे ॲक्टिव्ह होतात आणि शांतपणा येतो। त्यामुळे हे कस्तुरीगंध दिलेला आहे, जो आपण 2 भुवयांच्या मध्ये म्हणजे आज्ञाचक्रावर देखील लावू शकतो, जेणेकरून आज्ञाचक्र ॲक्टिव्ह राहते। त्यानंतर हे सरस्वती कार्ड आहे। जेव्हा मुलं अभ्यासाला बसतात त्याच्या आधी हा सरस्वतीचा मंत्र बोलायचा आणि मग अभ्यासाला बसायचं, जेणेकरून मुलांचा अभ्यास पूर्णपणे लक्षात राहतो आणि ती अभ्यासामध्ये ॲक्टिव्ह होतात। हे जीवतिका कार्ड आहे। आईने मुलांसाठी वाचायचा आहे हा जो मंत्र आहे जीवतिकेचा। आपल्या मुलांना आरोग्य लाभू दे आणि आपल्या मुलाचं सगळं चांगलं होऊ दे यासाठी हा जीवतिकेचा मंत्र बोलला जातो, जे आई आपल्या मुलांसाठी बोलतात। त्यानंतर हा करगोट आहे। याच्यामध्ये क्रिस्टलचे 3 क्रिस्टल टाकलेले आहेत, जे आपलं कॉन्फिडन्स मुलांचं कॉन्फिडन्स वाढवतं, शांतपणा आणतं, आज्ञाचक्र ॲक्टिव्ह ठेवतं आणि सगळ्यांमध्ये त्यांना सक्सेस येईल अशा तऱ्हेने आपण त्याचं ॲक्टिवेशन केलेलं आहे। धन्यवाद।